जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। महाराष्ट्रात संपूर्ण वंदे मातरम हे राष्ट्रीय गान अनिवार्य करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह आमदारांना हिंदू सेवा सहाय्य समितीतर्फे सदर। राष्ट्रभक्तीचे स्फुरलिंग वंदे मातरम या गीताने होते। वंदे मातरम हे राष्ट्रगान महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला म्हणता येणे आणि त्याचा अर्थ कळणे गरजेचे आहे। महाराष्ट्र शासनाने वंदे मातरम हे राष्ट्रगान शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था या ठिकाणी दररोज राष्ट्रगीतासोबत तर शासकीय निमशासकीय कार्यालय येथे स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, महाराष्ट्र दिनी या दिवशी गाणे अनिवार्य करावे अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत तर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांना देण्यात आले। यावेळी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत बंधनकारक होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले। निवेदनात नमूद केल्यानुसार सन 1870 मध्ये बंकिमचंद चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले। 1896 च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम राजकीय संदर्भात गायलेल्या या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली। स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारक हे वंदे मातरमचा घोषणा देत हुतात्मा झाले। 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले। याप्रसंगी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणाले की जन गण मन या भारताच्या राष्ट्रगीताच्या बरोबरीने या गाण्याचा देखील सन्मान केला पाहिजे। आजही राष्ट्रभक्तीचे स्फुरलिंग वंदे मातरम या गीताने होते। वंदे मातरम हे राष्ट्रगान महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला म्हणता येणे आणि त्याचा अर्थ कळणे गरजेचे आहे। यासाठी वंदे मातरम हे राष्ट्रीय गान शाळा महाविद्यालयात शासकीय निमशासकीय कार्यालये यांना बंधनकारक करावे अशी जनभावना आहे। जनभावनेचा आदर राखत महाराष्ट्र शासनाने वंदे मातरम हे राष्ट्रगान शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था या ठिकाणी दररोज राष्ट्रगीतासोबत तर शासकीय निमशासकीय कार्यालय येथे स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, महाराष्ट्र दिनी या दिवशी गाणे अनिवार्य करावे असे निवेदनात नमूद केले आहे। यावेळी हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉक्टर नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, प्रवीण नांदेडकर, संदीप राजपूत, पंकज डाबी, गणेश राजपूत, पंकज मुसळे आदी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। हिंदू सेवा सहाय्यक समितीने आज मला एक निवेदन दिलं आहे आणि त्या सर्वांची मागणी आहे की वंदे मातरम हे संपूर्ण राष्ट्रगीत आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हटलं गेलं पाहिजे। तर त्यासाठी मी शासनावर निश्चितपणे पाठपुरावा करेन। जय श्रीराम। मी डॉक्टर नरेंद्र परशुराम पाटील, हिंदू सेवा सहाय्य समिती। आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री यांना एक निवेदन सादर केलं। या महाराष्ट्रामध्ये ज्या शैक्षणिक संस्था आहेत, शासकीय निमशासकीय कार्यालय आहेत, या ठिकाणी संपूर्ण वंदे मातरम हे म्हटलं गेलं पाहिजे अशा आशयाचे निवेदन आणि ते संपूर्ण वंदे मातरम हे बंधनकारक झालं पाहिजे अशा आशयाचे निवेदन दिलेलं आहे। ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यपूर्वी वंदे मातरम या घोषणेवर आपल्या जीवनाची आहुती या राष्ट्रासाठी अर्पण केली, ते ह्या राष्ट्राच्या या यज्ञकुंडामध्ये समिधा झाले। अशा सर्व जे काही आमचे हुतात्मे वीर आहेत, क्रांतिकारक आहेत, यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे ती म्हणजे आमच्या हे संपूर्ण वंदे मातरम। आजही हे राष्ट्र स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झालीत, आजही वंदे मातरम म्हटलं की आजही आम्हाला एक स्फुरण त्या एका शब्दाने येते। तर जर फक्त आम्ही वंदे मातरम इतकं म्हटल्याने इतकं स्फुरण येतं, तर संपूर्ण वंदे मातरम म्हटल्याने आताची पिढी आणि पुढची येणारी पिढी यावर प्रचंड राष्ट्रभक्तीचे संस्कार होणार आहेत। म्हणून ते राष्ट्रभक्तीचे संस्कार व्हावेत म्हणून प्रत्येक शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था यामध्ये दररोज हे संपूर्ण वंदे मातरम म्हटलं जावं। त्याचप्रमाणे जे शासकीय निमशासकीय कार्यालय आहेत, या ठिकाणी 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आणि 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या दिवशी हे सामूहिकरित्या म्हटलं जावं कार्यालयांमध्ये। अशा सर्व हे बंधनकारक करावं अशा आशयाचे निवेदन आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना दिलेलं आहे।
त्याचप्रमाणे नंदुरबार विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांनाही हे निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं की मी आपल्या भावना आणि या महाराष्ट्रातील जनभावना मी महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवतो असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। जय श्रीराम।